येईल का जुळून नाते? शिवसर, आदित्य सरांच्या मॉम त्या क्लबमध्ये जात आहेत, काय करायचं? तो माणूस म्हणाला. तसं शिवने आदित्यला सांगितलं. आदित्यच्या कपाळावर आठ्याच पडल्या. इथून पुढे क्लब मालकाला कॉल कर, एंट्री देऊ नको सांग. डॅडने मॉमला नकोच सांगितलं आहे तिकडे जायला, तरीही मॉम तिकडे गेली तर घरात वादच होते. जेव्हा नीता क्लबमध्ये आत एंट्री करायला गेल्या तसं नीतानं अडवलं गेलं. मॅम, तुम्हाला इथे एंट्री अलाउड नाही, आमच्या बॉसची तशी ऑर्डर आहे. प्लीज मॅम, तो स्टाफ म्हणाला. कोण आहे तुमचा बॉस? त्याला भेटू दे मला. मी कोण आहे त्यांना माहीत नाही का? नीता म्हणाल्या. मॅम, तुम्ही आता बॉसशी बोलू शकत नाही, ते बाहेर आहेत, मीटिंगमध्ये असतील आता. आम्हाला ह्या आधीच ही ऑर्डर मिळालेली आहे, त्या स्टाफने नम्रपणे सांगितलं. नीता जळफळत क्लबच्या एंट्रन्सवरून मागे फिरली. एकतर प्रकाशने किंवा मग आदित्यने ही तरतूद केली होती. त्यांचा राग मात्र दिव्यावरचाच वाढत होता. ह्या मुलीला मी आता सोडणार नाही. माझ्या माणसांना माझ्या विरुद्ध उभं करते काय? नीता मनात विचार करत होत्या. घरी येतच होत्या की स्मिताची मैत्रीण त्यांना धावत येऊन भेटते. मॅम, तुम्ही आहात कुठे? किती कॉल केले, लागतच नाही तुमचा नंबर. त्यानंतर क्लबमध्ये गेले, तिथेही कळलं की तुम्ही येत नाहीत म्हणून. काय झालंय? स्मिताची मैत्रीण सुरभी बोलली. सुरभी, एक प्रॉब्लेम झालाय. तुम्हाला अशी डायरेक्ट भेटू नकोस. आपण सोशल मीडिया थ्रू बोलू. आत्ता अजिबात थांबू नकोस. नीता तिला म्हणाली तशी सुरभी लगेच तिथून निघून गेली. ही अर्धा एक मिनिटाची भेट पटकन कोणाच्या लक्षात आली नाही. नीतांना कळलं आपल्याला सुरभीपासूनच लांब केलं जात आहे. त्यामुळे त्यांनी तिला जरासुद्धा थांबू दिलं नाही. त्या घरी पोहोचल्या. आधीच फ्रेंड असल्यामुळे. मॅम, नक्की काय झालं? सुरभीने लगेच त्यांना मेसेज केला. काही नाही, सध्या ते महत्वाचं नाहीये. तू मला सांग, दिव्याला कसा धडा शिकवता येईल? माझ्या आदित्यला काही होता कामा नाही मात्र. नीताने मेसेज केला. बघू मी काही होतं का बघते, सुरभी म्हणाली. लवकर बघ, त्यानंतरच मला मेसेज कर, पण कॉल करायच्या भानगडीत अजिबात पडू नकोस. नीताने सुरभीला मेसेज करून सांगितलं. त्या प्रकाशकडे आल्या. मला तुम्हीच सांगितलं ना त्या क्लबवाल्याला आत एंट्री द्यायची नाही म्हणून? त्याने प्रकाशला विचारलं. नाही, पण तू त्या क्लबमध्ये जाऊ नको सांगितलेलं असताना का गेलीस? प्रकाशनं खूप राग आलेला. हिला खड्ड्यात पडण्यापासून वाचवायला बघत होते ते, पण ती तर अजूनच खोल खड्ड्यात पडायची तयारी करत होती. म्हणजे मी हिला घराबाहेर काढलं तर हिला काही फरक पडणार नाही, ते मनाशी विचार करत होते. मला जायचं होतं. मला इतक्या वर्षांची सवय झाली आहे. माझ्या मैत्रिणी आहेत तिथे. तुम्ही मला धमकी देऊन नाही बाहेर काढू शकत. हे माझंही घर आहे, नीता म्हणाला. प्रकाशना वाईट वाटलं, पण त्यांनी दाखवलं नाही. ती नीतांपासून आपोआप लांब जात चालले होते. खरं तर या वयात माणसं जवळ येतात, पण हे दोघे लांब चालले होते. आयुष्य प्रेमाने काढलं आणि आता म्हातारपणात वाद घालत बसले होते. मुलाच्या आयुष्यात नीतांचं प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप करणं त्यांच्या स्वतःचं नातंही दुरावत होतं आणि हे नीतांच्या लक्षात येतही नव्हतं. आपल्याला आपल्या मुलाने जास्त महत्त्व द्यावं हे दिव्याला देता कामा नये, ही भावना त्यांना त्यांच्या नवऱ्यापासून आणि त्यांच्या मुलापासून तोडत होती आणि त्याची
स्वतःला त्यांना साधी भनकही नव्हती. प्रत्येक मातेने हे समजून घेतलं पाहिजे, मुलाच्या वयानुसार प्रायोरिटीज बदलणार आणि तो बदल सहज स्वीकारता आला पाहिजे. प्रत्येक वेळी तो फक्त तुमच्यावरच प्रेम करत राहील आणि बाकी त्याची बायको, पत्नी किंवा प्रेयसी फक्त शारीरिक गरज भागवण्यासाठी असेल असं नाही होऊ शकत ना. त्याचं त्या व्यक्तीवर प्रेम होणार आणि झालंच पाहिजे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तर त्याच्यासोबतचं नातं अजून घट्ट आणि बळकट होत राहणार. अनेक संसार सासूच्या म्हणजे दोन्हीकडून, तिची आई म्हणा किंवा मग त्याची आई म्हणा, गरजेपेक्षा जास्त लुडबुड करण्याने संसार मोडतात. इथे नीतांना झालेली ईर्ष्या त्यांना नको नको ते करायला लावत होती. थोड्याच वेळात सुरभीचा मेसेज त्यांच्या सोशल मीडियावर येऊन धडकला. तो एक विषादी कल्पना घेऊनच. त्यांनी ती कल्पना वाचली. आधी नको वाटली, पण ज्या पद्धतीने आदित्यने दिव्याला आपल्या समोर बोलावून घेतलं आणि आपला अपमान केला हे आठवताच त्यांनी ती कल्पना अंमलात आणायची ठरवली. पण त्यासाठी आदित्यला कुठेतरी बाहेर जायला हवा होता. तेवढी वाट पाहावी लागणार होती त्यांना. हॉस्पिटलमधून सुटल्यावर आदित्यला घरी जायचं नव्हतं. त्याने शिवला दिव्या आणि मितालीच्या फ्लॅटवर सोडायला सांगितलं. अंकिताला काढून तिथे कोणीतरी दुसरी लेडीज ठेवायला सांगितलं. तिने स्ट्रिक्टली नियम फॉलो करायला पाहिजेत हेही आवर्जून सांगितलं. मिताली शिवशी त्या कॉल नंतर बोललीच नव्हती. तिला घरी जाऊनच मनवावं लागणार होतं शिवला. इथे कामाची घाई आणि इथे मितालीला समजवायचा मोठा टास्क, सगळंच भारी काम. आजपासून मिताली कामाला जाणार होती. तिला शिवचा कॉल आला तरी तिने उचलला नाही. शेवटी आदित्यच्या फोनवरून जेव्हा कॉल आला तेव्हा तिने तो उचलला. मिताली, आदित्य सर तिकडेच फ्लॅटवर येत आहे हॉस्पिटलमधून, शिवने सांगितलं. इकडे का? मितालीने तटस्थपणे विचारलं. ते त्यांची मर्जी, त्यांचा फ्लॅट, ते कधीही येऊ शकतात तिथे. तुला प्रॉब्लेम असेल तर तू माझ्या फ्लॅटवर येऊन राहू शकतेस, शिव म्हणाला. तशा मितालीने मनातच 2-3 शिव्या हासडल्या. अजून कुठे येऊ? फ्लॅटवर बस होईल का? मितालीने रागात विचारलं. मिताली, तसं नव्हतं म्हणायचं मला. तू लगेच चुकीचा अर्थ नको काढू. तिथे ते लवघे लवबड येणार आहे, तुला ऑकवर्ड वाटेल म्हणून म्हणालो मी. आदित्य सर तुला थोडीच घाबरणार आहे, शिव म्हणाला. कारण त्याने असा काहीच चुकीचा विचार केला नव्हता. जेव्हा मिताली म्हणाली तेव्हाच त्याला असा अर्थ निघेल हे लक्षात आलं होतं. मितालीला कळलं त्याचं इंटेन्शन वाईट नव्हतं, तसं तिने तो विषय जास्त वाढवला नाही. पण आदित्य सर फ्लॅटवर येणार म्हणून तिलाही टेन्शन आलंच होतं थोडंसं. अंकिताला लगेच नोकरीवरून काढण्यात आलं आणि तिथे दुसरी प्रोफेशनल लेडीज ठेवण्यात आली. मिताली शिवचा कॉल आल्यावर कामाला गेली नाही. तिने कॉल करून उद्यापासून जॉईन करत असल्याचं सांगितलं. आदित्य, दिव्या आणि शिव थोड्या वेळाने फ्लॅटवर पोहोचले. मिताली त्यांचीच वाट बघत होती. आदित्य आत आला. तो सोफ्यावर बसला. शूज काढून त्याने तिथेच टाकले आणि सोफ्यावरच आडवा झाला. आदित्य सर, तुम्ही आत बेडवर झोपा ना प्लीज, इथे सोफ्यावर अवघडून जाल, शिव म्हणाला. मेडिसिन दे माझे, बहुतेक ट्रॅव्हल केल्याने त्रास झालाय मला, डोकं खूप दुखतंय, डॉक्टरांना कॉल कर.
आदित्यने डोक्याचं दुखणं कसं तरी सहन करत शिवला सांगितलं. ओके बॉस, शिव म्हणाला. त्याला लगेच मेडिसिन दिले आणि त्याच्या डॉक्टरला कॉल केला. डॉक्टरही लगेच हजर झाले. त्याने आदित्यला चेक केलं. काही काळजी करण्यासारखं नाही हे सांगितलं. मोठ्या जखमा आहे, हे थोडे दिवस होणारच. मेडिसिन तेच चालू ठेवा, फक्त वेळच्या वेळी घेत जा. एवढं सांगून डॉक्टर निघून गेले होते. कामाला ठेवलेल्या लेडीने मेरीने लगेच आदित्यसाठी सूप बनवलं, दिव्यासाठीही बनवलं. नीतांना जेव्हा कळलं आदित्य घरी येत नाही तर तो फ्लॅटवर जातोय, त्यांना ह्या गोष्टीचं अतीव दुःख झालं. त्या प्रकाश समोर येऊन रडू लागल्या. प्रकाश शांत होते. नेहमीप्रमाणे तिला काहीच समजावत नव्हते. तुम्ही बोला ना काहीतरी, नीता प्रकाशना म्हणाल्या. मी काय बोलू? तुझ्यामुळे तो जास्त दुखावला गेला आहे, तरी तू तेच करत आहेस. क्लबला जाऊ नको सांगितलं तरी तू जात होतीस. म्हणजे तुझ्यासाठी मीही इतका महत्वाचा नाही. तर आता मला बोलायचा आणि माझ्याकडे येऊन रडायचा काय हक्क ठेवलास तू? प्रकाश नीतांना म्हणाले. अहो असं नका म्हणू, मला तुमच्याशिवाय कोण आहे? नीता रडत म्हणाले. हे तुला क्लबला जायच्या आधी कळायला हवं होतं नीता. तू मलाही दुखावलंस. प्रकाश रूममधून बाहेर निघून गेले. खूप दुखावले होते ते. जिला आयुष्यभर प्रेमाने वागवलं, कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही, सर्व गोष्टी करायला मोकळीक दिली, त्याचीही आपल्याला शिक्षा तर नाही ना? प्रकाश मनात विचार करत होते. त्यांनी कितीदा तिला समजावलं होतं, पण उपड्या घड्यावर पाणी. ते वैतागले होते. आता नव्हतं पडायचं कशात. शांतपणे आयुष्याची शेवटची वर्ष घालवायची होती त्यांना. त्यांना वाटलं होतं उलट प्रेमाने जगू, जे आधी जगलो नाही ते आता जगू. पण होत काही उलटच होतं. आतून खूप निराश वाटलं त्यांना. पण जेव्हा नीतांचा प्लॅन त्यांना कळेल तेव्हा काय करतील ते? आदित्य काय करेल? मॉम म्हणून तिने मुलाच्या आयुष्यात किती ढवळाढवळ करावी? फक्त आपल्यालाच महत्त्व पाहिजे म्हणून कोणत्या पायरीला उतरावं? टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RB व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. माझ्या निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.